हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 39. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा. शिव ऑफिसला परत आला होता. तो आपल्या केबिनमध्ये येऊन बसला होता. निखिल त्याच्या केबिनमध्ये आला आणि त्याच्या शेजारी बसला. काही काम होतं? शिव त्याच्याकडे पाहून म्हणाला. निखिलने एक नजर त्याच्याकडे पाहिली आणि म्हणाला, तू सुधारणार नाहीस ना? शिवने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. निखिलने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि त्याचा हात धरून म्हणाला, रागात बुद्धी भ्रष्ट होते तुझी. समजत नाही की तुला इतका राग येतो कुठून, की भान हरपून जातोस. असं म्हणत तो त्याला औषध लावू लागला. शिवने वेदनेने डोळे मिटले. आता दुखत आहे आणि करताना दुखलं नाही. इतकाही काय राग की स्वतःलाच त्रास करून घेशील? तुला कसं माहीत? शिवने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. वहिनीचा फोन आला होता. तिने मला सांगितले की तू काय केलं आहे. समजत नाहीये तू तिच्यावर का रागावला आहेस. तुला तिला दुखवायचे आहे आणि स्वतःलाच त्रास करून घेतोस. का करतोस असं? जे काही केलं ते तिच्या फॅमिलीने केलं. यात तिची चूक नाही. मग तू तिचा तिरस्कार का करतोस? मान्य करतो की तिने आपल्या वहिनीला भेटण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून चूक केली. पण ती ही असहाय्य होती. किमान तू तिची बाजू समजून घ्यायला हवी होतीस. तू तिला कधी असं वाटू दिलं का की ती तुला काही बोलू शकेल? ती सर्वांपासून दूर गेली आहे, पण तिला तुझ्या हृदयापासून दूर करणं इतकं सोपं आहे का? ती सर्वांना प्रेम करते आणि जेव्हा तिला कळलं की तिच्या वहिनीची तब्येत ठीक नाही, तेव्हा ती स्वतःला रोखू शकली नाही. तिला भेटण्याच्या इच्छेने तिला जे वाटलं ते केलं. तिच्यावर तुझ्या रागावण्याचे कारणच समजत नाही. जर तू तिचा इतका तिरस्कार करत होतास तर तिच्याशी लग्न का केलंस? तिला त्रास देण्यासाठी की स्वतःला? तिला वेदना देऊन स्वतःला त्रास देतोस. मग तू अशा गोष्टी का करतोस? शेवटी ती तुझं बालपणीचं प्रेम आहे. तिचा तिरस्कार करणं सोपं नाही. मग तू सर्व काही विसरून का जात नाही? जर ती सर्व काही विसरून तुझ्याकडे येत आहे हे जाणूनही की तू तिच्याशी इतका वाईट वागला आहे, मग तूही ते सर्व विसरून जा. तसंही या सगळ्यात वहिनीचा काही दोष नाही. बालपणीचं प्रेम हे कोणी सांगितलं तुला? कारण जेवढं मला आठवतंय मी तुला हे कधीच सांगितलं नाही. शिवने विचारताच निखिलचे डोळे विस्फारले. त्याला औषध देताना आणि मलमपट्टी करताना सर्व काही बोलून गेला. त्याला हे कळलंच नाही की त्याने शिवसमोर सर्व काही सांगितले होते जे त्याने बोलायला नको होते. ते तुला कदाचित आठवत नसेल, पण तू एकदा परीचा उल्लेख केला होतास. शिवचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तो हसून म्हणाला, हो, पण गौरीच परी आहे हे मी कधीच म्हटलं नाही. शिव त्याच्याकडे पाहत म्हणाला. ते निखिल काही विचार करण्याआधीच शिवने त्याचा गळा पकडला. बोल, तुला हे कसं कळलं? शिव, माझं ऐक. तिला सगळं माहीत आहे आणि तिने तुला सांगितलं आहे, हो ना? नाही, खोटं बोलू नकोस. असं म्हणत त्याने त्याला रागाने ढकलले आणि उठून उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूला पाहून आपल्या डोक्यावर बोटं घासत म्हणाला, तिला सर्व काही माहीत आहे म्हणूनच तिचं वागणं बदललं आहे. दया दाखवते माझ्यावर. शिव, ऐक. निखिलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शिवने वळून त्याचा गळा धरला आणि भिंतीवर ढकलत म्हणाला, कोणी सांगितलं तिला सगळं? तू? कधी? शिव, माझं ऐक. आरामी, फसवलंस मला. खोटं बोललास माझ्याशी. असं म्हणत त्याने त्याच्या तोंडावर मुक्का मारला, पण त्याला स्वतःलाच वेदना जाणवल्या. तो आपला हात झटकू लागला. निखिलने त्याचा हात धरला आणि म्हणाला, काय करतोयस? लागला आहे ना? दुखेल तुला. दूर हो. असं म्हणत त्याने त्याला ढकलले आणि म्हणाला, मी खूप दिवसांपासून विचार करत होतो की तिला कोण सपोर्ट करत आहे, कारण ती कोणाच्या मदतीशिवाय हे सर्व करू शकत नाही. मी सर्वांवर संशय घेतला. शिवानी, काकी, अवी
मी सर्वांवर लक्ष ठेवले, पण एकदाही तुझा विचार केला नाही. हरामी, मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू मला फसवलंस. तू माझ्या शत्रूला सपोर्ट करत आहेस. हो शत्रू, ती तुझी शत्रू नाहीये. तू स्वतःच तुझा शत्रू आहेस. आणि मी तिला सपोर्ट केला कारण मला तुला तुझ्यापासून वाचवायचे होते. निखिल म्हणाला. बकवास बोलू नकोस, धोकेबाज, असं म्हणत त्याने पुन्हा त्याचा गळा धरला आणि म्हणाला, तू असं काही करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला तुझा गळा दाबून मारावंसं वाटतंय पण, असं म्हणत त्याने त्याला ढकललं आणि आपला हात टेबलवर आपटला. शिव, माझं ऐक, तुला लागेल. माझा कंट्रोल सुटण्याआधी इथून निघून जा. शिव, जा इथून, शिव ओरडून म्हणाला. निखिल काहीच बोलला नाही आणि त्याच्याकडे एक नजर टाकून तो बाहेर निघून गेला. शिव आपलं डोकं धरून तिथेच बसला. त्याने रागाने टेबलवरून सर्व सामान खाली फेकून दिले आणि बाहेर निघून गेला. निखिलने अनावधानाने असे काही म्हटले जे त्याने बोलायला नको होते आणि ते हे ऐकून शिवने स्वतःच्या समजुतीनुसार अर्थ काढला. बऱ्याच वेळा जेव्हा एखादी व्यक्ती रागावलेली असते किंवा काळजीत असते तेव्हा आवेग किंवा भावनांमुळे तो आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा परिस्थितीत कधीकधी उलट परिणाम देखील दिसून येतात, जसे आज घडले. निखिलने केलेल्या या अनावधानाने झालेल्या चुकीचा परिणाम गौरीवरही होणार होता. शिव रागाने ऑफिसमधून घरी निघाला होता. त्याचे डोळे रागाने पेटले होते. निखिल असं कधी करेल याची त्याने कधीच कल्पना केली नव्हती. गोळी लागल्यानंतर गौरीचे वागणे बदलणं, तिचं त्याला दगडू बोलणं आणि नंतर स्वतःच्या शब्दांच्या जाळ्यात अडकवणं. का नाही विचार करू शकला तो या सगळ्याचा? त्याला एक एक करून सगळं आठवत होतं. थोड्याच वेळात तो घरी पोहोचला. गाडीतून पटकन उतरून आत गेला आणि नोकराला विचारून थेट आपल्या रूममध्ये गेला. शालिनी आणि शिवानी त्यावेळी रूममध्ये होते. जेव्हा दार उघडले तेव्हा तिघींनीही त्या दिशेने पाहिले तर शिवची नजर गौरीवर जाऊन थांबली. तिच्याकडे बघून तो म्हणाला, सर्वजण बाहेर जा, मला माझ्या बायकोशी एकांतात बोलायचे आहे. शालिनीने गौरीकडे पाहिले आणि ती काहीतरी बोलणार होती, पण गौरीने शिवच्या चेहऱ्याकडे पाहून इशारा करून नकार दिला आणि तिला निघून जाण्यास सांगितले. शालिनी काळजीने बाहेर पडली. गौरीने शिवकडे पाहिले आणि उठताना म्हणाली, काय झालं? शिवने तिच्याकडे पाहिले आणि दार बंद करून तिच्याकडे आला आणि तिचा हात धरून जळत्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला. काय झालं पाटील साहेब? शिक्षा कमी वाटते का? आणखी दे, गौरी म्हणाली. कधीपासून माहीत आहे? काय वाटतं तुला? अशा प्रकारची खोटी सहानुभूती दाखवून तू सगळं ठीक करशील? तू काय बोलतोय पाटील साहेब? मला काही समजत नाही. नाटक बंद कर गौरी देशमुख, शिव गरजत म्हणाला. मला सगळं समजलंय की तुला सगळं माहीत आहे, म्हणून हे नाटक थांबव. मला तुझ्या सहानुभूतीची किंवा प्रेमाच्या खोट्या दिखाव्याची गरज नाही. गौरीला आतापर्यंत समजले होते की शिवला सर्व काही समजलं आहे. जरी तिला त्याला इतक्या लवकर सर्व काही कळावे असे वाटत नव्हते, परंतु एकदा त्याला ते कळले की तिला त्याचा सामना करावा लागणारच होता. तिला चांगलंच माहीत होतं की ज्या दिवशी सत्य त्याच्या समोर येईल त्या दिवशी एक वादळ येईल आणि शिवची प्रतिक्रिया अशीच असेल. काय वाटलं होतं तुला की जर तू अशी दया दाखवलीस आणि प्रेमाचं हे नाटक केलंस तर सगळं ठीक होईल? तुझ्या फॅमिलीचे दुष्कर्म पुसले जातील? तुझा गैरसमज होत आहे. माझा असा कोणताही हेतू नव्हता. मी फक्त माझ्या मित्राला, तर तू ही मैत्री टिकवून ठेवत आहेस जेणेकरून तुझ्या फॅमिलीच्या पापांची माफी मिळेल आणि मी जे काही गमावलं आहे ते विसरून जाऊ? नाही, मला फक्त तुझं दुःख कमी करायचं आहे, माफी मागायची नाही. खोटं बोलू नकोस गौरी देशमुख. तुला आणि तुझ्या फॅमिलीला फक्त दुसऱ्यांना दुखवायचं माहीत आहे. आयुष्य उद्ध्वस्त करायला येतं, दुसऱ्यांच्या दुःखांची खिल्ली उडवायला येते आणि तूही तेच करत आहेस. तुला त्या जखमांची काहीच कल्पना नाही ज्या माझ्या हृदयावर झाल्या आहेत.
हे गोड बोलणं त्या जखमा कधीच भरू शकत नाही. प्रेम प्रत्येक जखम भरून काढते पाटील साहेब. तू त्यांना भरण्याची संधी तर दे. पण जर अशा नाही भरू शकत तर कशा भरणार तूच सांग. माझा जीव घेऊन? मी तेही स्वीकारेन. गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली. जर एखाद्याला त्याच्या हृदयाची अवस्था लपवायची असेल तर तो ते कसे करू शकतो? कुठे जायचं? कुठलाही मार्ग नाही. प्रत्येक पावलावर एक खुनी आहे. कुठे जायचं? शिव तिच्याकडे पाहत म्हणाला. मग तिला सोडून दुसऱ्या बाजूला वळला आणि तिथेच उभा राहिला. गौरीला त्याची अवस्था समजत होती. ती त्याच्याकडे गेली आणि मागून त्याला मिठी मारली. शिवने आपले डोळे घट्ट मिटले आणि तिला दूर ढकलत तिच्याकडे वळून म्हणाला. मी तुला सांगितलं ना, शिव पाटील इतका कमजोर नाहीये की त्याला तुझ्या सहानुभूतीची गरज आहे. मी कोणतीही सहानुभूती दाखवत नाहीये. मी माझं कर्तव्य बजावत आहे. जर तुझी पत्नी म्हणून नाही तर मला तुझी मैत्रीण म्हणून संधी दे. शेवटी तू माझ्याशी मैत्री तर केली होतीस ना? गौरी म्हणाली. कधीच नाही. मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत नाही. तुझ्याशी मैत्री करणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. शिव तिला भिंतीवर टेकवत वेदना आणि रागाच्या संमिश्र भावनेने म्हणाला. आणि प्रेम करणं? प्रेम? मी आणि तुझ्यावर प्रेम? या गैरसमजात कधीही राहू नको गौरी देशमुख की शिव पाटील कधी तुझ्यावर प्रेम करेल. मी कधी म्हटलं की तो करेल? मी तर म्हणते की तो करतो. खूप प्रेम करतो. तुझ्या मनातून हा गैरसमज काढून टाक. मला तिरस्कार आहे तुझा आणि तुझ्या अस्तित्वाचा. तिरस्कार आहे मला प्रेम या शब्दाचा. शिव तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आणि मला तुझ्या तिरस्कारातही प्रेम दिसतं. तुझं हे गोड बोलण्याचं नाटक तुझ्याकडेच ठेव गौरी देशमुख. मन जळतं माझं तुझ्या तोंडून हे सगळं ऐकून. मला झालेल्या वेदनांवर कोणताही इलाज नाही, भरपाई नाही. माझ्या आयुष्याचा एकच उद्देश आहे, तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा नाश. मंजूर आहे. जर माझ्या विनाशामुळे तुझ्या वेदना कमी होत असतील तर एकदाच काय, मी 1000 वेळा मरायला तयार आहे. कोणतीही तक्रार न करता, अगदी हसत हसत. गौरी त्याच्या डोळ्यात पाहत हसत म्हणाली. शिवच्या डोळ्यात अश्रू चमकले. त्याने तिचा गळा धरला. जर प्रेम नसेल तर थोडं घट्ट दाब पाटील साहेब. एवढ्याने मरणार नाही मी. गौरी हसत म्हणाली. शिवचे डोळे लाल झाले होते. गौरी त्याच्या डोळ्यात पाहून हसत होती. काय विचार करतोय पाटील साहेब? बाहेर तर माझी स्वतःची फॅमिली माझ्या मृत्यूचे सामान घेऊन बसले आहेत. त्यांच्या हातून मरण्यापेक्षा तुझ्या हातून मरेल. किमान मला माझ्या गिल्टपासून थोडी तरी सुटका मिळेल. कारण जाणून बुजून किंवा नकळत मीही तुझ्या दुःखाचं कारण आहे. हे बोलत असताना गौरीच्या डोळ्यातही अश्रू आले आणि शिवच्या डोळ्यातून एक थेंब खाली पडला. दोघांचेही डोळे एकमेकांत गुंतले होते. हा तो क्षण आहे ज्यात ना माझा कोणी ना तुझा कोणी, ना कोणी सहानुभूती दाखवणारा, ना पाठिंबा देणारा, ना कोणतीही आशा, ना कोणताही इशारा. विचारांमध्ये बुडाले आहे मन. कुठे जावं? प्रत्येक पावलावर एक खुनी आहे. कुठे जावं? जगणं खूप कठीण आहे. कुठे जावं? गौरीने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला मिठी मारली. शिवने आपले डोळे मिटले आणि नकळत त्याचे हात गौरीभोवती घट्ट अडकले. काही वेळ दोघेही तसेच उभे होते आणि अचानक शिवने आपले डोळे उघडले आणि गौरीला स्वतः चेहऱ्यावरचे भाव पुन्हा पूर्वीसारखे झाले होते. गौरीने ते भाव इग्नोर करत त्याच्या चेहऱ्याने दिशेने हात पुढे केले. तेवढ्यात शिवने मध्येच तिचे हात पकडले आणि म्हणाला, डोंट यू डेअर. तुझ्या या जाळ्यात मी नाही अडकणार. मला सर्व काही समजतं की तुझ्या या हरकती, खोटी सहानुभूती दाखवून तुला तुझ्या फॅमिलीला माफी द्यायची असेल तर ऐक. हे कधीच होणार नाही. तू बघशील त्यांचा नाश. कारण ही दुश्मनी एकतर जयवंत देशमुखांच्या झुकलेल्या डोक्यावर संपेल किंवा माझ्या मृत्यूवर. असं म्हणत शिवने नकळत तिचा हात दाबला. गौरीच्या तोंडातून एक वेदनादायक उसासा बाहेर पडला.
हे पाहून शिवने लगेच तिचा हात सोडला. गौरीने आपल्या वेदना लपवण्यासाठी डोळे घट्ट बंद केले. शिवने तिच्याकडे पाहिले आणि रागाने टेबलवर लाथ मारून बाहेर निघून गेला. गौरीने आपले डोळे उघडले आणि त्याला जाताना पाहिले, म्हणून ती त्याच्या मागे धावली, पण तोपर्यंत तो बाहेर निघून गेला होता. गौरी दारावर थांबून त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातील थांबलेले अश्रू तिच्या गालावरून ओघळत होते. ते पुसत ती स्वतःशी म्हणाली, नाही गौरी, या अश्रूंना तुझ्या डोळ्यात जागा नाही. आता तर तुला अजून स्ट्रॉंग व्हावे लागेल, कारण हे सत्य उघड झाल्यानंतर तो एकतर वितळेल किंवा आणखी कठोर होईल. ती परत येऊन तिथेच बसली. निखिल आपलं डोकं पकडून विचार करत होता की काय झालं हे त्याच्याकडून. आता शिव काय करेल? त्याला गौरीला काही इजा होण्याची भीती वाटत होती. तिच्यावर तर तो नाराज होऊ आला होता जेव्हा तिने शिवशी खोटं बोलून जोखीम पत्करली होती, आणि आता त्याने स्वतःच इतकी मोठी चूक केली होती. अजून त्या गोष्टीचा राग पूर्णपणे कमी झाला नव्हता की हे अजून एक. अस्वस्थ होऊन तो फेऱ्या मारत होता. एक दोनदा विचार केला की शिवकडे जाऊन त्याच्याशी बोलावं, पण नंतर त्याची पावले थांबत होती, कारण त्याला त्याचा राग चांगलाच माहीत होता. यावेळी त्याला फक्त एवढं समजत असेल की निखिलने त्याला खोटं बोलून फसवले आहे, त्याचा विश्वास तोडला आहे. तो या सगळ्यामागील त्याच्या हेतूबद्दल कधीही विचार करणार नाही, आणि यावेळी तो त्याचे ऐकणारही नाही. यावेळी त्याला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा शिवची जास्त काळजी होती. त्याला गौरीचीही काळजी होती, पण त्याला हे देखील माहीत होते की शिव कितीही रागावला तरी तो गौरीला इजा करणार नाही, आणि जर त्याने असं केलं तर तो स्वतःलाही त्याची शिक्षा देईल. म्हणून त्याला त्याची जास्त काळजी वाटू लागली. शिव ऑफिसमधून निघून गेल्याचे कळताच त्याची चिंता वाढली. त्याने गौरीला फोन केला, पण तो लागला नाही. तो घरी इतर कोणालाही फोन करू शकत नव्हता, कारण शिवला कळलं तर तो आणखी रागावेल. त्याने पुन्हा गौरीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो स्विच ऑफ येत होता. तो त्याच्या विचारात हरवला होता तेवढ्यात डोअर नॉक झालं. निखिलने त्या दिशेने पाहिले. येस सर, मिस्टर देसाई मीटिंगसाठी आले आहेत. शिवला सांगितलं का? सर परत आले नाहीत. मिस्टर देसाई मीटिंग रूममध्ये बसले आहेत. ठीक आहे, मी बघतो, तो म्हणाला आणि मीटिंग रूमकडे निघाला. संध्याकाळ झाली होती. मीटिंग संपवून निखिल शिवच्या केबिनमध्ये गेला, पण तो तिथे नव्हता. विचारल्यावर कळले की तो परत आलाच नाही. निखिल विचारात पडला. तो अवीकडे आला आणि त्याला शिवला फोन करायला सांगितले, कारण त्याचा नंबर पाहून तो फोन उचलणार नाही. अवीने शिवचा नंबर डायल केला, पण फोन नॉट रिचेबल येत होता. निखिलच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या. त्याने अवीला घरी फोन करून विचारायला सांगितले. काही झालं आहे का भाई? अवीने त्याच्याकडे पाहत विचारले. नाही, तू फोन करून विचार. जेव्हा अवीने घरी फोन केला तेव्हा त्याला कळलं की शिव घरी नाहीये. हे कळताच निखिलची चिंता आणखी वाढली. ते वहिनी कुठे आहे विचार की शिव घरी गेला होता का? निखिलच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अवीच्या डोळ्यात प्रश्नार्थक भाव उमटले. त्याने शालिनीना विचारल्यावर कळले की शिव घरी आला होता आणि थोड्या वेळाने बाहेर निघून गेला. गौरी तिच्या रूममध्येच आहे. निखिलने त्याच्या हातातून फोन घेतला आणि म्हणला, काकी, वहिनीकडे फोन दे. शालिनीने हो म्हटले आणि गौरीजवळ येऊन फोन तिच्या दिशेने करत म्हणाली, निखिलला तुझ्याशी बोलायचं आहे. गौरीने फोन घेतला. हॅलो वहिनी, सगळं ठीक आहे ना? गौरी शालिनीकडे बघत म्हणाली, तू खरं बोलत आहेस ना? शिव घरी आला होता? हो. तू नक्की खरं बोलत आहेस ना? सगळं ठीक आहे ना? हो. तो कसा आहे? तो इथे आला नाही बहिणी. काय? मग कुठे गेला? माहीत नाही. मला वाटलं होतं की तो घरी असेल. नाही, तो तर कधीच निघून गेला. जर ऑफिसमध्ये नाही आहे तर कुठे गेला?
गौरीने आपल्या कपाळावर हात ठेवला. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.